ऐनपूर येथे अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. खलपर परिसर ग्रामस्थ प्रसारक मंडळ संचलित. सर्व ग्रामस्थ मंडळी व सर्व मातंग बांधव भगिनी उपस्थित होते. 1 ऑगस्ट गुरुवार रोजी खलपर गावात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमात अमोल महाजन, सरपंच बबलू अवसरमल, पृथ्वीराज जैतकर व भाजपा मोर्चा युवा अध्यक्ष शुभम पाटील, जयराम कोळी, पोलीस पाटील अतुल अवसरमल, अजय अवसरमल व सर्व मातंग बांधव, सुरेश अवसरमल, चंद्रभान, युवराज अवसरमल, रवींद्र आव्हाड, दीपक सपकाळे, सीताराम अवसरमल, राहुल अवसरमल, महेंद्र अवसरमल, जुतेद अवसरमल, संजय अवसरमल, सुधाकर अवसरमल, मधुकर अवसरमल, गोकुळ अवसरमल, रावेरचे आमचे बंधू शुभम सोनवणे हे पण उपस्थित होते. सुनील पेटारे, आकाश जाधव, अर्जुन सपकाळे उपस्थित. महिला सावित्रीबाई, लताबाई, निर्मलाबाई, सुनीताबाई, सुरेखाबाई, वनिताबाई, दीपालीबाई, रेखाबाई, उज्ज्वलाबाई, देखबाई, वंदनाबाई हे सर्व उपस्थित होते. जितू कोळी, दिव्य महाराष्ट्र न्यूज. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणारा. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक, लेखक व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव आलूबाई होते. संपूर्ण निरीक्षण असणारा अण्णाभाऊंनी पवाडे लावणाऱ्या लोकांना कादंबरी असं सोपकारी शिष्यकथी व समृद्धी केली. शिवरायाचे चरित्र अण्णाभाऊंनी पवाड्यातून रशियापर्यंत नेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 18 जुलै 1969 रोजी जगाला निरोप घेतला. मी माझे भाषण संपवले. जय अण्णा. धन्यवाद.